या व्हिडिओमध्ये पाहूया आपण 10th मॅथमॅटिक्स. आजचा घटक आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन म्हणजेच भौमितिक रचना. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूयात टँजंट काढणे म्हणजेच स्पर्शिका काढणे, वर्तुळ केंद्राचा वापर करून वर्तुळ केंद्राचा वापर न करता आणि वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून स्पर्शिका काढणे पाहूयात लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल. म्हणजेच कन्स्ट्रक्शन ऑफ टँजंट, स्पर्शिका काढायची वर्तुळाला स्पर्शिका काढणे, वर्तुळावरील दिलेल्या बिंदूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढणे हा घटक आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये 2 पॉइंट आहेत. युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजेच वर्तुळ केंद्राचा वापर करून, वर्तुळ केंद्र चा वापर करायचा आपल्याला. म्हणजे जी स्पर्शिका आपण काढणार आहोत किंवा जे टँजंट आपण ड्रॉ करणार आहोत ती काढण्यासाठी वर्तुळ केंद्राचा वापर करायचा आहे. आणि दुसरा आहे विदाउट युजिंग द सेंटर, आणि दुसरा आहे वर्तुळ केंद्राचा वापर न करता. वर्तुळ केंद्राचा वापर न करता. तर नेमकं संकल्पना काय आहे समजून घेऊयात. समजा आपण एखादं सर्कल जर ड्रॉ केलं या ठिकाणी, तर पहा आता हे एक सर्कल आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. तर हे सर्कल आपण ड्रॉ केलेलं आहे. तर या सर्कलला जे टँजंट काढायची आहे ती या ठिकाणी सेंटरचा वापर करायचा आहे. म्हणजे हा सेंटर वापरून, समजा हा एखादा पॉइंट असेल तर आपण या ठिकाणी हे पट्टीच्या सहाय्याने जोडू शकतो. तर याचं नेमकं कन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे, कंपास पट्टीचा वापर कसा करायचा आहे. तर हा सेंटर ओ आहे. समजा या ठिकाणी कोणताही पॉइंट आपण एम घेतला तर यामधून जाणारी टँजंट आपल्याला ड्रॉ करायची आहे. आणि ही नेमकं ड्रॉ कशी करायची याबद्दलची माहिती आपण शिकणार आहोत किंवा त्याची मेथड आपल्याला शिकायची आहे. तर हे आहे टँजंट एल टू सर्कल ॲट द पॉइंट एम, पासिंग थ्रू ॲट द पॉइंट एम. तर या ठिकाणी हा वर्तुळ केंद्राचा वापर आपण केलेला आहे. त्यानंतर जर आपल्याला दुसऱ्या पद्धतीचा विचार केला, विदाउट युजिंग सेंटर, म्हणजे वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नसेल तर याच पद्धतीचं एक वर्तुळ आपण जर या ठिकाणी काढलं तर त्या ठिकाणी वर्तुळ केंद्राचा वापर न करता कसं काढायचं हे आपण समजून घेणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे वर्तुळाला स्पर्शिका काढणे वर्तुळ केंद्राचा वापर करून आणि वर्तुळ केंद्राचा वापर न करता. तर यासाठी आपण सर्वात महत्वाचं म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला वर्तुळ केंद्राचा वापर करायचा नाही आणि याला स्पर्शिका काढायची. तर नेमकं कशी काढायची, तर त्यासाठी मग या ठिकाणी एक आपण ट्रायंगल ड्रॉ करणार आहोत असा. तर अशा वेगवेगळ्या पद्धती किंवा जे काही 2 मेथड आहेत ते आपण समजून घेणार आहोत. तर हा ट्रायंगल काढल्यानंतर या ठिकाणातून स्पर्शिका कशी जाईल, म्हणजे या ठिकाणी जर आपण पट्टीचा वापर केला तर ही स्पर्शिका जाते. तर ही स्पर्शिका कशी ओळखायची असते, तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी हा जो अँगल आहे आणि या ठिकाणी तयार होणारा हा अँगल हा एकाच कंसामध्ये इन्स्क्राइब्ड इन अ सर्कल. तर या ठिकाणी एकाच कंसामध्ये असल्यामुळे हे 2 कोन सारखे असतात आणि हे 2 कोन सारखे काढले की ही रेषा टँजंट होते. तर या ठिकाणी आपण सर्कलचा वापर न करता काढतो. तर ह्या दोन्ही पद्धतीचा अभ्यास नेमकं कसा करायचा, नेमकं हे प्रश्न सोडवायची कशी, तर याबद्दलची माहिती घेऊयात आपण लगेच. तर या ठिकाणी पाहूयात आपण प्रॅक्टिस सेट 4.2 सराव संच 4.2 यामधील पहिलं उदाहरण. कन्स्ट्रक्ट अ टँजंट ऑन अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट एनी पॉइंट एम ऑन इट. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रत्येक व्हिडिओ पाहत असताना तुम्ही तुमचं पुस्तक ओपन करून ठेवत चला. मग ते मराठी माध्यमाचं असेल किंवा इंग्रजी माध्यमाचं, कोणत्याही माध्यमातून तुम्ही शिकत असाल तर तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही प्रश्न वाचू शकतात. 4.2 मधील पहिला प्रश्न आहे कन्स्ट्रक्ट अ टँजंट ऑन अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट एनी पॉइंट एम ऑन इट. हाच प्रश्न जर मराठीमध्ये असेल तर 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ घेऊन वर्तुळ केंद्र पी चा वापर करून आपल्याला वर्तुळावरील एम या बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढायची आहे.
तर याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं किंवा ही स्पर्शिका कशी काढायची हे सुरुवातीला आपण समजून घेऊयात. तर दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3.5 सेंटीमीटरचं सर्कल काढून घ्यावं लागेल. तर हे सर्कल कसं काढायचं, तर कंपासमध्ये पट्टीच्या साह्यानं 3.2 सेंटीमीटर अंतर आपण या ठिकाणी घेऊयात. हे 3.2 सेंटीमीटर. तर हे 3.2 सेंटीमीटरचं आपल्याला या ठिकाणी सर्कल ड्रॉ करायचं आहे. This is a circle, center P and the radius of circle is 3.2 सेंटीमीटर. त्यानंतर हे सर्कल काढल्यानंतर सर्कल मधून जाणारी एक आपण रेषा काढणार आहोत. तर आपणास या ठिकाणी टँजंट काढायचं. टँजंट काढायचं म्हणजेच काय, तर या ठिकाणी ही जी रेडियस आहे याला परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करावा लागतो. तर आता परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं असेल तर पर्टिक्युलर पॉईंट जर समजा हा एम असेल तर ह्या एम पॉईंट मधून परपेंडिक्युलर काढायची असेल तर सगळ्यात बेस्ट पद्धत परपेंडिक्युलर बायसेक्ट काढणे. बायसेक्ट काढण्यासाठी आपल्याला निश्चित असा रेषाखंड माहिती असणं गरजेचं आहे. समजा आपण या ठिकाणी हे दोन चाप ओढून घेतलेले आहेत. या रेषेवर हा एक आणि हा दुसरा. तर या ठिकाणी आता या दोन चाप हे इक्वल डिस्टन्स आहेत फ्रॉम पॉइंट एम. तर यामध्ये या ठिकाणी हा जो चाप ओढलेला आहे याच्यावर लोखंडी टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. या ठिकाणी पहा मोर दॅन हाफ डिस्टन्स अँड मार्क अनदर चाप हिअर. तर या ठिकाणी पुन्हा आणखी एक या ठिकाणी दोन चाप मारून घ्यायचे. असे पुन्हा तेवढंच अंतर ठेवून लोखंडी टोक या ठिकाणी ठेवा आणि पुन्हा या ठिकाणी हा एक वर एक चाप आणि हा खाली एक चाप. आता या दोन चापामधून जाणारी जर रेषा ओढली तर ती टँजंट असते, परपेंडिक्युलर बायसेक्ट. तर या ठिकाणी पहा this is a tangent of given circle and here the 90-degree angle because this is a perpendicular bisector of that particular segment. तर या ठिकाणी या पद्धतीनं या वर्तुळाला ही टँजंट काढलेली आहे. म्हणजे टँजंट कशी काढायची ही तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल. या ठिकाणी आपण सर्कलच्या सेंटरचा उपयोग केलेला आहे. वर्तुळ केंद्रबिंदूचा वापर करून या ठिकाणी टँजंट काढले. पुन्हा एकदा मी स्टेप सांगतो. सुरुवातीला जे दिलेलं सेंटर आहे 3.2 सेंटीमीटर रेडियस घेऊन हे सर्कल ड्रॉ करा. सर्कल ड्रॉ केल्यानंतर फ्रॉम सेंटर रेडियस लाईन आपल्याला या ठिकाणी काढायची. म्हणजे केंद्रबिंदूतून जाणारी त्रिज्या अशी काढायची. त्यानंतर या ठिकाणी लोखंडी टोक ठेवून समान अंतरावर चाप ओढून घ्यायचे. त्यानंतर लोखंडी टोक इथं निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वर एक चाप खाली एक चाप, पुन्हा लोखंडी टोक इथं, पुन्हा वर एक चाप खाली एक चाप आणि यानंतर या दोन चापामधून जाणारी जर रेषा काढली आपण तर या ठिकाणी आपल्याला वर्तुळाची टँजंट काढता येईल. पाहूया यानंतर पुढील भाग लगेच. यानंतर पाहूया आपण 4.2 मधील सेकंड क्वेश्चन. 4.2 सराव संचमधील दुसरा प्रश्न. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट ऑन द सर्कल ॲट एनी पॉइंट ऑन इट. तर या ठिकाणी 2.7 सेंटीमीटरची आपल्याला एक त्रिज्या असलेला रेडियस काय म्हणजे रेडियस असलेला वर्तुळ काढायचे आणि त्या वर्तुळाला एक टँजंट काढायचे कोणत्याही बिंदूतून जाणारे. तर आता ज्या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे याच पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवायचा आहे. तर सुरुवातीला कंपासमध्ये 2.7 सेंटीमीटर इतकं अंतर घ्या.
तर या ठिकाणी कंपासचा वापर करून तुम्ही 2.7 इतका अंतर कंपासमध्ये घेऊ शकतात. त्यानंतर हे घेतलेलं जे अंतर आहे इतकाच आपल्याला या ठिकाणी वर्तुळ काढायचं आहे. वर्तुळ काढत असताना आपण या ठिकाणी पहा 2.7 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढणार आहोत. तर हे झालं 2.7 सेंटीमीटर सर्कल, 2.7 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ. आणि याला जर आपण पॉइंट ओ नाव दिलं तर आता सांगितलेल्या पद्धतीनं सेंटर मधून जाणारी या ठिकाणी एक रेडियस काढायची आहे. हा पॉइंट या ठिकाणी समजा पी आहे. तर या पी मधून टँजंट काढत असताना पुन्हा पी वर या ठिकाणी लोखंडी टोक ठेवायचं आहे आणि या रेषेवर 2 चाप ओढून घ्यायचे असे. त्यानंतर या 2 चापामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर, मोर दॅन हाफ डिस्टन्स, या ठिकाणी आपण घेतल्यानंतर लोखंडी टोक इथे ठेवा. पहा या ठिकाणी जिथं हा चाप ठेवणं म्हणजे आहे त्या ठिकाणी लोखंडी टोक ठेवलेला आहे. त्यानंतर एक खालच्या बाजूला चाप आणि हा एक वरच्या बाजूला चाप. त्यानंतर लोखंडी टोक या ठिकाणी इकडल्या चापावर आणि वर एक चाप आणि खाली एक चाप. तर या 2 चापामधून जाणारी आता जर रेषा काढली आपण तर पहा या पद्धतीने आपण हे ड्रॉ करू शकतो आणि ही होईल टँजंट ऑफ धिस सर्कल. तर अतिशय सोपी आणि सहज पद्धत आहे. परीक्षेमध्ये विचारला जाण्यासारखा सुद्धा हा प्रश्न आहे आणि तुम्हाला तर अगदी सहज ड्रॉ करता येईल. यानंतर पाहूया तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न पहा, पुस्तकामध्ये तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.6 सेंटीमीटर, ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉइंट ऑन इट विदाउट युजिंग द सेंटर. तर या ठिकाणी आपल्याला आता 3.6 सेंटीमीटरचं वर्तुळ काढायचं आहे आणि आपल्याला त्या वर्तुळामध्ये सेंटरचा वापर न करता टँजंट काढायची आहे. तर दिलेल्या प्रश्न जर तुम्ही मराठी माध्यमातून वाचत असाल तर 3.6 सेंटीमीटरचे वर्तुळ काढून वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका रचना करा असा असणार आहे. तर या ठिकाणी पहा 3.6 सेंटीमीटर तर हे डिस्टन्स आहे 3.6 सेंटीमीटर. तर 3.6 सेंटीमीटर वर्तुळ आपण सुरुवातीला 3.6 सेंटीमीटरचं वर्तुळ काढून घेऊयात. तर हे आहे 3.6 सेंटीमीटर रेडियस असलेलं वर्तुळ. याला जर आपण सेंटर पॉइंट ओ दिला तर आता या ठिकाणी सेंटरचा वापर करायचा नाही असं सांगितलेलं आहे. सेंटरचा वापर करायचा नाही तर मग एक बेस्ट पद्धत अशी आहे, सपोज दॅट आपल्याला या ठिकाणी हा एक पी पॉइंट आहे आणि या पी मधून टँजंट काढायचे. तर सुरुवातीला पी ए एक सेगमेंट काढून घेऊयात. या ठिकाणी पहा एक कॉर्ड जर आपण काढली अशा पद्धतीनं तर या ठिकाणी हा एक ट्रायंगल तुम्हाला दिसतो. याला जर आपण नाव दिले समजा ए बी, तर या ठिकाणी ए पॉइंटला जर आपण लोखंडी टोक ठेवलं तर या ठिकाणी
अशी खूण करून घेतोय आपण. याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लोखंडी टोक ह्या पी पॉइंटवर ठेवायचे आणि अशी खूण करून घ्यायची. त्यानंतर या 2 पॉइंटमध्ये जेवढं अंतर आहे ही सेम खूण या ठिकाणी आपण करतो इकडं. त्यानंतर पहा या 2 खुणामध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स घेऊन आपण या ठिकाणी हा चाप मारलेला आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी हा पॉइंट ठेवूयात. पहा आपण कुठं ठेवलेला आहे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि या ठिकाणी असा चाप ओढून घेऊयात. आता ह्या 2 बिंदूमधून जाणारी म्हणजे हा जो चाप आहे आणि हा पॉइंट पी यामधून जाणारी जर रेषा काढली आपण दिस इज द टँजंट ऑफ गिव्हन सर्कल. तर ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे. यामध्ये महत्वाचं कारण आहे की या ठिकाणी हा जो अँगल तयार होतो थीटा आणि हा थीटा हा दोन्ही अँगल हे सेम असतात. तर या पद्धतीनं सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही हा सुद्धा टँजंट काढू शकतात किंवा म्हणजे ही सुद्धा स्पर्शिका आपल्याला काढता येऊ शकते. आणखी एकदा मी रिपीट करतोय. पॉइंट पी घ्या. पी पासून या पद्धतीचा एक ट्रायंगल ड्रॉ करू शकता तुम्ही. त्यानंतर या ठिकाणी लोखंडी टोक ए वर ठेवून हे 2 चाप मारून घ्या असे. तसंच लोखंडी टोक पी वर ठेवून हे 2 चाप. त्यानंतर या 2 चापामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन या ठिकाणी तर ही आपण टँजंट काढता येते. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर 4.2 मधील चौथा प्रश्न आहे. चौथा प्रश्न जर तुम्ही वाचलात तर तुमच्या लक्षात येईल. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड PQ of length 6.6 centimeter. Draw a tangent to the center of the point. Tangent to the circle at the point P and Q. Write your observation about the tangent. तर जर हा प्रश्न तुम्ही मराठीमध्ये वाचत असाल तर प्रश्न असा सांगितलेला आहे. 3.3 सेंटीमीटरचं एक वर्तुळ काढा आणि हे वर्तुळ काढल्यानंतर त्यामध्ये PQ 6.6 ची एक जीवा काढा आणि पी आणि क्यू या बिंदूतून जाणाऱ्या 2 टँजंट काढून घ्या. त्यानंतर काढलेल्या टँजंटचं निरीक्षण करून तुम्हाला काय लक्षात येतं हे तुम्ही नोट करा. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर सुरुवातीला आपण 3.3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढून घेऊयात. त्यानंतर मग आपल्याला पुढची प्रक्रिया करता येईल. तर फर्स्ट यू टेक 3.3 डिस्टन्स इन कंपॉस. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला कंपॉसमध्ये 3.3 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. तर हे अंतर घेतलेलं आहे आपण 3.3 सेंटीमीटर. तर 3.3 सेंटीमीटरचं वर्तुळ आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर या ठिकाणी हे आहे 3.3 सेंटीमीटरचं वर्तुळ आणि याला जर आपण आता कॉर्ड काढली लाईन पासिंग थ्रू सेंटर. तर या सेंटर मधून जाणारी जर कॉर्ड काढली आपण या ठिकाणी म्हणजे ही झाली जीवा. या ठिकाणी असेल पॉइंट पी आणि हा पॉइंट क्यू अँड द डिस्टन्स 6.6 सेंटीमीटर. तर आता पॉइंट पी आणि पॉइंट क्यू मधून आपल्याला या ठिकाणी टँजंट काढायचे आहेत. तर टँजंट काढण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. आत्ताच आपण शिकलेल्या पद्धतीनं युजिंग सेंटर. लोखंडी टोक या ठिकाणी ठेवा. सुरुवातीला आपल्याला ही कॉर्ड वाढवून घ्यावी लागेल दोन्ही बाजूला.
त्यानंतर लोखंडी टोक या ठिकाणी क्यू वर ठेवलेलं आहे आपण. दोन्ही बाजूला 2 चाप ओढून घेतोय आपण. सेम त्याच पद्धतीने आपल्याला पी बिंदूवर पण टँजंट काढायची आहे, म्हणून या ठिकाणी पी वर लोखंडी टोक ठेवून दोन्ही बाजूला आपण हे चाप ओढून घेतोय. त्यानंतर हे जे 2 चाप ओढलेले आहेत यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी लोखंडी टोक या चापावर जर ठेवलं आपण इथं, तर खालच्या बाजूला एक चाप आणि वरच्या बाजूला एक चाप या ठिकाणी काढून घ्यायचे आपल्याला, वर्तुळाच्या वर आणि एक खाली एक. सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी लोखंडाचं टोक ठेवा, वर एक चाप आणि खाली एक चाप. त्याचबरोबर या ठिकाणी लोखंडाचं टोक ठेवून पी बिंदूसाठी पण आपल्याला एक टँजंट काढायची आहे. त्यानंतर लोखंडाचं टोक या चापावर ठेवा आणि अशी फुली मोडून घ्या. त्यानंतर आपल्याला या दोन्हीही चापामधून जाणारी जर रेषा काढली तर ही टँजंट असेल. दिस टँजंट पास थ्रू पॉइंट Q and another tangent point P. Here the perpendicular. तर हे 2 परपेंडिक्युलर आणि हे टँजंट आपण अशा पद्धतीने काढलेले आहेत. तर आता जर ऑब्झर्वेशन केलं तर काय निरीक्षण होईल पहा. ही टँजंट आहे 90 डिग्री, हा टँजंट 90 डिग्री, 19 19 180 डिग्री. म्हणजेच आपण असं लिहू शकतो या ठिकाणी द टँजंट ड्रॉ ऍट द पॉइंट P अँड Q आर पॅरलल. म्हणजे जर समजा ह्या 2 टँजंट असतील तर आपल्याला असं लिहिता येतं टँजंट्स ड्रॉ at point P and Q are parallel. म्हणजेच पॉइंट P and Q मधून काढलेल्या स्पर्शिका समांतर असतात किंवा आहेतच. तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवून घेतलेला आहे. यानंतर आपण आता नेक्स्ट पॉइंट पाहूयात. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला टँजंट कशी काढायची किंवा वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढण्यात येणाऱ्या टँजंट. तर यासाठी पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4. नंतर आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 5 लगेच. यानंतर पाहूया आपण 4.2 मधील क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये सांगितलेला आहे ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड MEN ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट टँजंट ऍट पॉइंट M अँड N टू द सर्कल. म्हणजेच 3.4 सेंटीमीटर रेडियस असलेलं एक वर्तुळ काढा आणि या वर्तुळामध्ये 5.7 सेमीची त्रिज्या काढून 5.7 सेमीचा व्यास जीवा काढायची आपल्याला, म्हणजेच कॉर्ड काढायची आहे आणि त्या बिंदूतून जाणारे आपल्याला टँजंट काढायचे. तर सुरुवातीला आपण 3.4 सेंटीमीटरचा सर्कल काढून घेऊयात. तर या ठिकाणी पहा 3.4चा जर विचार केला तर हे 3.4 अंतर आहे आणि इतकं लांबीचं आपल्याला सुरुवातीला सर्कल काढायचं आहे. तर या ठिकाणी 3.4 सेंटीमीटरचं अंतर आपण घेतलेलं आहे आणि आता हे सर्कल आपण काढतोय पहा.
तर हे आहे 3.4 सेंटीमीटरचं सर्कल. या सर्कलला जर या ठिकाणी हा ओ पॉइंट घेतला तर यामध्ये आपणास आता 5.7 सेंटीमीटरची कॉर्ड काढायची आहे. 5.7 सेंटीमीटर. तर पहा 5.7 सेंटीमीटर आपण अंतर या ठिकाणी घेतोय. 5.7. तर हे झालं 5.7. तर 5.7 काढत असताना या ठिकाणी कुठेही सर्कलवर हे लोखंडी टोक ठेवा. सर्कलवर या ठिकाणी पॉइंट, सर्कलवरचा एक पॉइंट घ्या कोणताही. हा पॉइंट घेतला आणि या ठिकाणी एक आपण अशी रेष ओढून घेऊयात. तर हे डिस्टन्स असेल. तर हा पॉइंट घेतलेला हा एम असेल. तर या ठिकाणी हा एन पॉइंट. तर हे दोन्ही पॉइंट आपण जोडून घेऊयात. दिस इज एन 5.7 सेंटीमीटर कॉर्ड, म्हणजे 5.7 सेमीची ही कॉर्ड आहे. तर आता या एम आणि एन मधून टँजंट काढायचे असतील तर ह्या ओ बिंदूतून आणि एम मधून जाणारी एक रेषा काढून घेऊयात आपण अशी. त्याच पद्धतीने सेम फ्रॉम ओ टू एन. तर या दोन बिंदूतून जाणारी आपल्याला टँजंट काढायची आहे आणि टँजंट काढत असताना पुन्हा युजिंग सेंटरचा वापर करूनच या ठिकाणी लोखंडी टोक ठेवून घ्या एन वर आणि या ठिकाणी वर एक चाप आणि या बाजूला एक चाप. त्यानंतर सेम एम पॉइंट वर इथं पण या ठिकाणी आपण असे हे दोन चाप ओढून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी लोखंडी टोक ठेवायचे आपल्याला. त्यानंतर वर एक चाप आणि खाली एक चाप. सेम त्याच पद्धतीने लोखंडी टोक इथं आणि या चापालाच असा क्रॉस करणारे चाप. त्यानंतर या ठिकाणी लोखंडी टोक ठेवायचे आपणास. हा एक चाप आणि या बाजूला एक चाप आपण काढतोय. म्हणजे युजिंग सेंटरचा वापर करून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे त्या पद्धतीनं. हा वर एक चाप खाली एक चाप. तर आता हे सर्व पॉइंट्स आपण जोडून घेणार आहोत. या ठिकाणी पहा या दोन चापामधून जाणारी जर आपण रेषा ड्रॉ केली तर ही या ठिकाणी टँजंट होते. तर या पद्धतीने या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर आपण पाहूयात 6वा आणि 7वा प्रश्न लगेच. यानंतर पाहूया आपण 6वा प्रश्न. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर. टेक अ पॉइंट क्यू ऍट द डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉइंट क्यू. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला टँजंट काढायचे, म्हणजे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आणि या ठिकाणी 3.4 सेंटीमीटरचं वर्तुळ ड्रॉ करायचं. सुरुवातीला 3.4 सेंटीमीटरचं वर्तुळ ड्रॉ करून बाहेर 5.5 सेंटीमीटर अंतरावरचा पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपण 3.4 सेंटीमीटर या ठिकाणी 3.4 सेंटीमीटर डिस्टन्स कंपासमध्ये घेऊयात. तर हे आहे 3.4 सेंटीमीटर. तर या ठिकाणी 3.4 सेंटीमीटरचं वर्तुळ सुरुवातीला काढूयात आपण. ड्रॉ करूयात 3.4 सेंटीमीटरचं वर्तुळ. तीन 3.4 सेंटीमीटरचं वर्तुळ ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी हा सेंटर पॉइंट पी आहे.
तर यापासून 5.5 सेंटीमीटरचे आपल्याला पॉइंट क्यू घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण कंपासची पट्टी ठेवून याला जर आपण 1 सेंटीमीटर हे केलं तर इथून 5.5 सेंटीमीटर लाईन ओढू शकतो. तर हा आहे 5.5 सेंटीमीटर सेंटर पासून पॉइंट क्यू. तर या बिंदूतून जाणारे आपल्याला सेंटर टँजंट काढायचे. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला या रेषेचा बायसेक्टर काढून घ्यावा लागेल. बायसेक्टर काढत असताना पॉइंट पी वर लोखंडी टोक ठेवा. या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या ठिकाणी आपण वर एक चाप, असे 2 चाप ओढून घेऊयात. त्यानंतर पॉइंट क्यू वर ठेवूयात आणि या ठिकाणी हे चाप ओढूयात. या दोन्हीमधून जाणारी जर रेषा आपण काढली तर या ठिकाणी हा बायसेक्टर होईल. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ पी क्यू. तर या ठिकाणी रेडियस जी आहे वर्तुळाची रेडियस जर आपण या ठिकाणी लिहून ठेवली तर या ठिकाणी पहा रेडियस आहे 3.4 सेंटीमीटर. हा जो डिस्टन्स पी क्यू आहे हा आहे 5.5 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला अतिशय सोपा भाग आहे असा आहे की या ठिकाणी हा जर बायसेक्ट पॉइंट आपण यम गृहीत धरला तर यम वर लोखंडी टोक ठेवून पी इतकं अंतर घ्यायचं आहे आपल्याला कंपासमध्ये, पी पॉइंट इतकं. तर हा पॉइंट पी इतका अंतर घेतलेला आहे आणि या ठिकाणी वर्तुळावर 2 चाप ओढून घ्यायचे, दोन्ही बाजूला 2. आता हे 2 जे चाप ओढलेले आहेत या चाप आणि हे क्यू हे जोडून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी हा चाप आणि हा क्यू पॉइंट जोडून घ्यायचा आहे. हवं तर आणखी आपल्याला क्लिअर होण्यासाठी तुम्ही हे पूर्ण वर्तुळ सुद्धा या ठिकाणी पास करू शकतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा जो चाप आहे तो जर असं वाढवला तर हा केंद्रातून जाईल अशा पद्धतीनं. तर याला जर आपण नाव दिलं समजा हे आहे ए आणि हा बी, तर या ठिकाणी आपण 2 टँजंट काढलेले आहेत, सेगमेंट ए क्यू अँड सेग बी क्यू, बोथ आर टँजंट टू सर्कल. तर अशा पद्धतीनं बाह्य बिंदूतून म्हणजे हा बाहेरचा पॉइंट क्यू आहे आणि या क्यू बिंदूतून या वर्तुळाला 2 टँजंट आपण काढलेले आहेत. मीन्स फ्रॉम द आउट पॉइंट Q 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर वी ड्रॉ 2 टँजंट टू द सर्कल. यानंतर पाहूया आपण 7वा प्रश्न म्हणजे 4.2 मधील शेवटचा प्रश्न. तर या ठिकाणी क्वेश्चन 7 तुम्ही वाचू शकता तुमच्या पुस्तकामध्ये. तर पहा नेमकं प्रश्न काय सांगितलंय. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर, कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट ऍट द डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार 4.1 सेंटीमीटरचं आपल्याला वर्तुळ काढून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला कंपासमध्ये 4.1 इतकं अंतर घ्या. तर या ठिकाणी हे 1 आणि 4.1 अंतर आपण या ठिकाणी कंपासमध्ये घेतोय. तर हे 4.1 अंतर घेऊन कंपासमध्ये सर्कल काढून घ्यायचंय तुम्हाला सुरुवातीला 4.1 सेंटीमीटरचं. आणि या सर्व आकृत्या माझ्यापेक्षा तुम्ही खूप सुंदर काढू शकतात याचाही मला पूर्ण विश्वास आहे, कारण ऑलरेडी सहज आणि सोपा घटक आहे. तर सुरुवातीला आपण 4.1 सेंटीमीटरचं वर्तुळ काढून घेतलेलं आहे.
तर या वर्तुळाची त्रिज्या आहे 4.1 सेंटीमीटर म्हणजे 4.1 सेंटीमीटर, रेडियस 4.1 सेंटीमीटर. त्यानंतर या वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये 7.3 सेंटीमीटर अंतरावरचा पॉइंट पी घ्यायचा आहे. समजा या ठिकाणी वर्तुळाचा जर ओ केंद्रबिंदू असेल तर यापासून 7.3 सेंटीमीटर तुम्ही ड्रॉ करू शकतात. 7.3 तर या ठिकाणी पहा वर्तुळ केंद्रापासून 7.3 ची लाईन आपल्याला काढायची. या ठिकाणी 7 and 7 and 3 तर याला आपण पी नाव देऊयात. तर सुरुवातीला या रेषेचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घ्यायचा आहे आपल्याला. परपेंडिक्युलर बायसेक्टर काढत असताना ओ पॉइंट वर लोखंडी टोक ठेवा, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. त्यानंतर या ठिकाणी जर लोखंडी टोक ठेवला आपण तर हा एक चाप आणि हा असा एक चाप आपण ओढून घेऊयात. त्यानंतर पॉइंट पी वर लोखंडी टोक ठेवूयात आणि या चापाला क्रॉस करणारे दुसरे 2 चाप काढता येतील आपल्याला. तर आता यामधून जाणारी जी रेषा असेल ती ओपीची म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल, लंब दुभाजक असेल. तर ही आहे लंब दुभाजक आणि ही जाते पॉइंट, समजा या ठिकाणी जर नाव दिलं तर एम. तर आता एम पॉइंट आपण सेंटर पॉइंट पकडून ओएम इतका अंतर या ठिकाणी कंपास मध्ये घ्यायचं आहे. ओएम त्यानंतर लोखंडी टोक आपण या ठिकाणी ठेवणार आहोत एम पॉइंट वर. आणि आपल्याला या ठिकाणी असं एक सर्कल काढायचं आहे. हे सर्कल काढल्यानंतर या ठिकाणी याला आपण ए आणि बी असे नाव देऊयात. तर हा पॉइंट पी आणि ए जोडून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच पद्धतीने पी आणि बी पॉइंट जोडून घ्यायचा आहे आपणास. तर या ठिकाणी आपल्याला एपी अँड बीपी या 2 टँजंट आपण काढू शकलेलो आहोत. म्हणजे बाह्य बिंदूतून टँजंट कशा काढायचे हा भाग पण आपल्या लक्षात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने आणि सहज समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला या सर्व आकृत्या ड्रॉ कशा करायच्या हे शिकवलेलं आहे. नक्की याचा सराव करा. यानंतर आपण लवकरच भेटूयात प्रॅक्टिस सेट 4 मध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.